तर नमस्कार भावना, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग आहे आदिवासी दिनानिमित्त, म्हणजे रॉकस्टार बँड शिरसमणी. तर त्या गाडीला आज ऑर्डर आहे आपल्या बोरगावमध्ये आणि मी आलो इथं नाशिकहून बोरगावमध्ये ब्लॉग शूटिंगसाठी. आणि गाडी तर अजून आली नाही आणि मला नाशिकहून येताना ब्लॉग शूट करायला काही जमलं नाही, म्हणून मी डायरेक्ट बोरगावमध्ये येऊनच ब्लॉग शूट करतो आहे. आणि सगळ्यांना माझ्याकडून आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि सगळं मी तुम्हाला आज शूटिंगमध्ये दाखवल, कसं म्हणजे गर्दी किती आणि आदिवासी दिनानिमित्त कुठं कुठं गाड्या आहे ना, तर तिथं जाऊन तुम्हाला मी सगळं बँड ब्लॉगमध्ये दाखवलं, किती बँड आहेत आणि काय आहेत. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद. बोरगावमध्ये आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि गाडी आता येईल थोड्या वेळातच. तर बोरगाव हदगडला चालू प्रोग्राम आणि बोरगाव आहे. चॅनलचं नाव थोड्या वेळातच आता गाडी येणार आहे. आणि CRPची गाडी तर पुढे गेली आहे आणि बँडची गाडी पण येते. तर तुम्हाला मी ती गाडी दाखवल. तर माझी गाडी म्हणजे आता गाडी आली का तिचाही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावनो गाडी आलेली आहे, गाडी बघू शकता. गाडी रॉकस्टार बँड इज कमिंग नाशिक बोरगाव सिटी. आम्ही लवकर यायचं, तुम्ही लेट यायचं, हे बरोबर आहे. आम्हा तुम्ही बाहेर या, विकेट घेतो तुमच्या हातात. कुशाल दादा, अंजगन भाऊ, सुधीर भाऊ, कुशाल दादा आणि आपली टीम, आपली सगळी टीम. लाईक सबस्क्राईब अजून काय. चला उतरा फटाफट. तर भावना गाडी आलेली आहे, थोड्या वेळातच गाडी चालू होईल आणि मी पण आलो आहे. गाडी चालू होईल आता थोड्या वेळातच. बोरगाव नगरी. हॅलो 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 शेख शेख हॅलो शेख. कृपया सगळ्यांना एक सूचना आहे. हॅलो, कृपया सगळ्यांना एक सूचना आहे. जी पहिली लेन असणार आहे ती लेडीज साठी असणार आहे आणि त्याच्या पाठीमागची जी लेन असणार आहे जेणेकरून त्रास व्हायला नको एवढं सहकार्य करावे. धन्यवाद. आणि जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांना व मित्रपरिवारांना विश्व आदिवासी दिवस निमित्त जोहार बधाई. अख्तर फॅमिली तर्फे जोहार बधाई. प्रभाव पावित
लंबी 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 टाकू शिंद दुंद मारी भक्त 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 भक्ती नाट भक्त भक्ती कार ताल ताल भक्त भक्त ऋषिबा हर हर शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणमती हारे ध्यान ऐसा विशाल विटी मीनाग छाए माथे चंद्र विराजे भावनी बनी दिली विनोदी बाल सुंदरी विराजमान लाजवंत भाव चोर चमत्कार नदी पति जन कातली जलंधर प्रभाव कामी मस्तले लंबे 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 काफिर दुनिया पे राज करने का तो ना गोली चलेगी ना तलवार। हमारी जूती के निशान देखकर लोग कहेंगे ये आदिवासी का साम्राज्य। दुसरी गाडी कुठे आहे कुशल भाई? This army number one, I hate the army number one. This army number one, I hate the army number one. Radha army number one. I the Radha, the Gurgaon was the Radha, Adivasi ka Radha. साम्राज्यवाडी गडीना काटा
आपल्यावर येईल. हे नमो तर मन भूया रे आदिवासी
दे हवा नाव आपलं गाजले व्हावा कोणी किती बिघडो यावा नाव आपलं गाजले व्हावा हमारे ही रास्ते में रोने बन गए हमारे पैदा किए कट्टू सब घोड़े बन गए कोणी किती बिघडो दे हवा नाव आपलं गाजले व्हावा कोणी किती बिघडो दे हवा नाव आपलं गाजले व्हावा बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते कोणी किती बिघडो दे हवा नाव आदिवासी गाजले व्हावा कोणी किती बिघडो दे हवा नाव आदिवासी गाजले व्हावा कोणी किती बिघडो दे हवा नाव आपलं गाजले व्हावा कोणी किती बिघडो दे हवा नाव आपलं कृपया करा सर्वांनी सहकार्य करायचं आपलाच कार्यक्रम आहे आपलाच दिवस आहे तर कृपया करून सर्वांनी जोरात घोषणा द्यायचे आणि आगमन झालेलं आहे त्यांचं बोरगाव नगरीतर्फे आदिवासी मंडळीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत
कृपया करा सर्वांना तिथे नाव हाय हाय भेटून सगळ्यांना. जब वक्त हुआ इस कातिल दुनिया में राज करने का, तो ना गोली चलेगी ना तलवार। हमारी ड्यूटी के निशान देखकर लोग कहेंगे ये आदिवासी का साम्राज्य।
सांगत आम्ही आहे तर त्याच्या आईला देऊचे फोन मध्ये आपण काढतो आम्हाला छत्रपती नमस्कार भावांनो, आपला बोरगावचा प्रोग्राम तो झालेला आहे आणि आदिवासी दिन खूप चांगल्या पद्धतीने इथं साजरा झाला आहे आणि कुशल भाऊ आणि जगदीश भाऊ आपल्या सोबत आहे. कुशल भाऊ एक दोन शब्द बोलतील आपल्यासोबत. 9 ऑगस्ट जागतिक दिन आणि ऑर्डर 1 नंबर झालेली आहे. ही ऑर्डर आम्ही वाजवणार होतो पण बोरगाववाल्यांचा त्या आमच्या रॉकस्टार प्रेमींचा इतका सपोर्ट होता तर आम्ही 9 ऑगस्टच्या आधीच गाडी कामाला लावणार होतो आणि ऑर्डर 1 नंबर झालेली आहे. परत पुढच्या वर्षासाठी ते आपल्याला आम्हाला बोलवत आहेत. धन्यवाद. तर बोरगावच्या लोकांनी खूप सारं प्रेम दिलं आणि आपल्यासोबत जगदीश भाऊ पण एक दोन शब्द बोलतील. एक दोन शब्द बोला आमच्यासमोर आपल्या सगळ्या बँडलोर फॅमिलीसाठी. तर जे आता मी 1-2 दिवसा पहिले व्हिडिओ टाकली होती बसवंत बँड आयरगाव, त्याचा ब्लॉग बनवेल होता. तर त्या गाडीची डिझाईन आपल्या जगदीश भाऊनी केली होती आणि त्याच गाडीच्या 4 डिझाईन झाले आहेत आणि म्हणजे 4 गाड्या बनायला आल्या त्यांच्याकडं. तर 1-2 शब्द बोलतील आपल्यासोबत. तर त्यांनी सगळे डिझाईन वगैरे त्यांनीच केलं आहे आणि त्याच प्रकारच्या 2 गाड्या बनल्या गेल्या आहेत. अजून त्यांच्याकडे किती गाड्या आहेत? 3 गाड्या त्याच डिझाईनच्या बनणार आहेत आणि बसवंत बँड कशी बनली ते सांगा. आणि आपल्या जगदीश भाऊनीच ते सगळं केलं, डिझाईन पण त्यांचीच आहे आणि 1-2 शब्द आपल्यासाठी बोलतील ते. आणि त्या गाड्या 2 जणांना तिकडं दळगाव साईड पण बनवायला दिल्या आहेत आणि कुशाल भाऊंना बसवंत बँड बनवलं कसं वाटलं ते पण सांगतील. डिझाईन खतरनाक होती. त्याच्यानंतर जी आयडिया होती, हायड्रोलिक सिस्टम होती, ही म्हणजे एकदम खतरनाक, काहीच विषय नाही. आणि त्याची डिझाईन आपल्या खुशाल भाऊचं आणि जगदीश भाऊचाच मेन त्याच्यात हक्क आहे. आणि ते डिझाईन म्हणजे आता पुढच्या वर्षी तर जी गाडी बनणार आहे एकदम बेस्ट बनणार आहे आणि पुढच्या वर्षी कसं काय सेटअप राहणार आहे ते आपण जगदीश भाऊकडून विचारून घेऊ. सेटअप म्हणून काय उपयोग नाही आहे, डायरेक्ट लाईव्ह भेटेल. डायरेक्ट आपल्या लाईव्ह बघायला भेटेल कारण रॉकस्टारचा दणकच तसा राहतो, ते बोलून नाही दाखवते, डायरेक्ट करून दाखवता. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद. नमस्कार भाऊंना, आपल्यासोबत अमोल भाऊ पण आहे आणि इकडचं सगळं आता झालं आहे आवरून आणि गाडी पण पॅक करून झाले. अमोल भाऊंना भेटून आम्हाला खूप छान वाटतं आणि माझी यूट्यूबची आयडी होती ती ऑफिशियल दीपक, ती डिलीट झाली आणि आता अमोल भाऊ बोलतील 1-2 शब्द. जय आदिवासी मित्रांनो, तुम्हाला विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जोहार बधाई. भाऊंनी नवीन चॅनल ओपन केलं आहे. आधीची आय डी तर डिलीट झाली भाऊकडनं. नवीन आय डीला पूर्ण सपोर्ट करा. भाऊ एकदम काही विषय नाही भाऊंचा. भाऊ पण कलाकारच आहेत एक आपल्यासाठी, एकदम कधीही आणि कुठेही ते उपस्थित राहता एकदम बँडवाल्यांसाठी आणि ते स्वतः कलाकार आहे म्हणून त्यांना जाणीव आहे भाऊ. तरी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा भाऊच्या नवीन चॅनल. बोरगावचे बँड प्रेमी कसे वाटला आणि बोरगाव नगरी एकदम काही विषय नाही, एकदम सर्व पब्लिकने सहकार्य केले, पार केलं एकदम. म्हणजे आम्हाला त्रास वगैरे काही भेटला नाही. आम्ही पुन्हा येऊ बोरगाव नगरीत, काही विषय नाही. तर धन्यवाद भावांनो, असंच माझा प्रेम राहू द्या आणि आपल्या अमोल भाऊला प्रेम राहू द्या. धन्यवाद. नमस्कार भावांनो, आपले रॉकस्टार बँड 88चे सिंगर म्हणजे सुधीर भाऊ, ते एकदम म्हणजे असे चांगले सिंगर आहेत आणि हिंदी गाणे वगैरे एकदम बेस्ट बोलतात आणि मराठी गाणे पण चांगले राहतात त्यांचे आणि आवाज पण खूप छान आहे. ते पण 1-2 शब्द बोलतील आपल्यासमोर. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बोरगाव येथे आलेलो होतो. खूप चांगला प्रतिसाद इथल्या लोकांनी दिलेला आहे. खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे. तसे आमचे दीपक भाऊ पण आलेले होते आज. त्यांनी पण खूप चांगला व्हिडिओ वगैरे काढलेला आहे आणि त्यांचं आताच नवीन चॅनल ओपन झालेलं आहे. तर मित्रांनो, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला बोरगावमधला प्रोग्राम कसा वाटला नक्की सांगा आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा. धन्यवाद. तर नमस्कार भावांनो, रॉकस्टार बँडचे जे पॅडमास्टर आहे म्हणजे अभि भाऊ, ते पण आपल्यासोबत आहे. ते पण 1-2 शब्द बोलतील आपल्यासमोर. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज 9 ऑगस्ट बोरगावमध्ये वाजवला. एकदम भारी वाटलं वाजून, काही विषय नाही. एकदम सहकार्य केलं मंडळवाल्यांनी आणि गाडी पण एकदम छान वाजली, सर्वांना आवडलं. आणि आपले दीपक भाऊ यांना तर तुम्ही ओळखतात, त्यांचं आता पहिलं यूट्यूब चॅनल ते डिलीट झाले मित्रांनो. नवीन यूट्यूब चॅनल खोलले त्यांनी, तरी त्यांना
पहिलं जसं सपोर्ट केलं होतं तसंच आता पण सपोर्ट करा. धन्यवाद. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भावांनो, रॉकस्टार बँडचे खूप चांगले जे टिमके वादक म्हणजे सोनू भाऊ, सगळ्यांचे लाखो दिल्याचे यान आणि धडकन म्हणजे सोनू भाऊ, ते पण एक दोन शब्द बोलतील आपल्यासमोर. नमस्कार मित्रांनो, आज आमचे दीपक दादा खूप लांबून आलेले आहेत नाशिकवरून, ते बी बाईकवर आम्हाला बघण्यासाठी. खूप चांगलं वाटलं आणि आज आम्ही 9 ऑगस्टला इथे आज बोरगावमध्ये होतो. खूप प्रतिसाद चांगला दिला लोकांनी, पण भांडणी पण चांगलं झाल्या, पण आम्हाला खूप चांगलं वाटलं तेवढं पाहून. आणि भाऊंचं थोडंसं यूट्यूबचं चॅनलचं थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, पण आता त्यांनी नवीन काढलेलं आहे, पण होऊन जाईल. आणि आपल्या गणपतीच्या प्लेटमध्ये गाडीचं थोडंसं ब्लास्टिंग राहणार आहे, तेवढं फक्त तुम्ही बघा. अजून काय असं सांगू बस तेवढंच. ते आमच्या आता दीपक दादाला खूप सहकार्य करा. ते खूप लांबून तुम्हाला दाखवण्यासाठी खूप लांबून येतात, बाईकवर प्रवास करतात, बिना रेनकोटचे पावसामध्ये भिजतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पण येतं. तुम्हाला सोनू भाऊचं काय खरं वाटतं ते सांगा, का माझं खरं आहे का त्यांचं खरं आहे हे सांगायचं मला. आणि ते फोन उचलायचं कारण ते आता चांगलं झालंय, म्हणजे फोन आता उचलतोय, टायमावर तुमच्या उचलताय. पाया पडतो म्हटलं आम्ही. म्हणजे शशी दादाचं लग्नाचा ब्लॉग मी केला होता, तर त्याच्यामध्ये आपले सोनू भाऊ म्हणजे देव मामलेदार बँडचे जे टॉम मास्तर आहे, तर त्यांचा आणि यांचा संगत ब्लॉग केला होता. तर यांचं आम्ही सगळं केलंय बापू दादानी. तर मग आता फोन माझा उचलताय. धन्यवाद खूप चांगलं असं वाटतं का तुम्ही माझ्या आमची टायमावर जान फोन आहे दादा. उचलता. आमच्या 2 दिवसातच खूप म्हणजे Direct मोठी bonding आम्ही झालेली आहे. सख्खे आणि भावाने त्यांनी झालो पहिला direct. ब्लॉग आमच्यापासूनच स्टार्ट केलेला आहे नाशिकला, आपल्या रॉकस्टारचा. पण सध्या पाहता तुम्ही सहकार्य करा त्यांना. जी माझी जुनी आयडी होती त्याची सुरुवात मी रॉकस्टार पासून केली होती, आणि या आयडीची सुरुवात मी चोरंगा बँड नंदरी म्हणजे सचिन भाऊ पासून केली. तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. फॅमिली सगळे रॉकस्टार फॅमिली, तिकडे अमोल भाऊ आहे, ते टेन्शनमध्ये, ते विचार करतात लग्न कधी करू कधी नाही, तर त्या टेन्शनमध्ये आहेत. आणि ते विचार करतात का लग्नात कोणता बँड लावू, तर आपण त्यांना सांगा कमेंटमध्ये का कोणता बँड लावायचा कोणता नाही. हा, टिमली रॉकी स्टार. तर लग्नाला भरपूर वेळ आहे आपला. भरपूर सध्या भाऊ खूप अजून लहान आहेत. तर सगळी फॅमिली आहे करा सगळे. अभिदादा, हो अभिदादा, सगळे आपले रॉकस्टार फॅमिली इथं आहे आणि बोरगावची फॅमिली पण इथं आहे, तर बघून घ्या. आणि माझा ब्लॉगचा शेवट इथंच आहे. तर मी दीपक दादांकडेही जाणार आहे शिरवाडे वणीला, तर तिकडे दीपक दादांची ओळख करून देईल. धन्यवाद. सुद्धा तुला रामाचा वरदान. अरे लोकांनो